आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या। अमेरिकेकडून चीनला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम। चीनने अमेरिकेवर लावलेलं अतिरिक्त 34% आयात शुल्क हटवावं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा। अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे भारत चीनच्या संबंधामध्ये सुधारणा होण्याची शक्यता। भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय। संबंध सुधारण्यावर देखील भर। भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांची ग्लोबल टाइम्सला मुलाखत। भारतीय शेअर मार्केट आज सावरलं। सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550च्या वर। निफ्टीमध्ये 50 दिवसांचा उच्चांक, जवळपास 1.5% वाढ। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत। सध्याच्या दरांनुसार पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपये लिटरपर्यंत स्थिर झाले पाहिजे, संजय राऊतांची मागणी। सरकारच्या चुकीच्या धोरणाचं ओझं सामान्यांना हाकावं लागतंय। महागाई वाढल्यानं सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भुर्दंड, जयंत पाटील यांची सरकारवर टीका। बीड कारागृहातल्या सुदीप सोनवणे गँगला दुसरीकडे हलवणार। कारागृह प्रशासनानं न्यायालयाला प्रस्ताव पाठवला। महादेव गीते आणि सुदीप सोनवणे गँगमध्ये मारहाण झाली होती। सुरक्षेच्या मुद्द्यावरून कारागृह प्रशासनाला मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये चंद्रकांत धोत्रे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। चंद्रकांत धोत्रे हे विजय देशमुख यांचा कार्यकर्ता विशाल धोत्रे यांचे वडील। रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नसल्याचा आरोप। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू हे गंभीर। अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आमदार निवासातील कार्यकर्त्याच्या मृत्यूसंदर्भात सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया।